मंडळी, गेल्या 3 ते 4 दिवसापासून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबई, पुणे, कोकणासह मराठवाड्यातही मागच्या काही तासांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यात तर रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात रविवारी रात्री सारखा पाऊस झाला। पावसामुळे मुखेड तालुक्यातील जवळपास 6 गावं जी आहेत पुराच्या पाण्याखाली गेलीत। नांदेड जिल्ह्यात रावणगाव रात्री साखर झोपेत असताना ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्यामुळे 80 पेक्षा जास्त जे नागरिक आहेत ते पावसाच्या पाण्यात अडकून पडले आहेत, अशी माहिती अनेक प्रसार माध्यम जे सोशल माध्यम आहेत त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळते। मुखेडमध्ये झालेला हा पाऊस इतका जोरदार होता की एका रात्रीत तब्बल मंडळी 18 फूट पाणी वाढलं। त्यामुळे सध्या पावसामुळे गावात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी कार्य जोरदार सुरू आहे। पण रविवारीपासून फक्त नांदेडच नाही तर इतर राज्याच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे अनेक ठिकाणीचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झाले। राज्यात कोणकोणत्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, नांदेडच्या मुखेड तालुक्यात रविवारी जी रात्री काय घडलं, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आणि कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आला नाही, ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी। मंडळी, नेहमीप्रमाणे आठवण, जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा। तर बघा, 2 ते 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू होती। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातही पावसाचा जोर कायम होता, पण रविवारी मध्यरात्री साधारण 1:30 ते 2 वाजल्यानंतर मुखेड तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। रविवारी मध्यरात्री झालेला जोरदार पाऊस मुखेडला कमी झाला, पण मुखेड तालुक्याच्या सीमावर्ती भागात म्हणजेच उदगीरच्या धरण क्षेत्राच्या वरच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त होता। रात्रीच्या जोरदार पावसामुळे एका रात्रीत 18 फूट पाणी वाढलं आणि रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे लेंडी नदीला पूर आला। काही दिवसापूर्वी आंतरराज्य प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता, त्यामुळे पुराची परिस्थिती आणखी गंभीर बनली होती। रात्रीचा जोरदार पाऊस आणि त्यानंतर लेंडी नदीला आलेला पूर यामुळे मुखेड तालुक्यातले भेंडगाव बुद्रुक, हिंगोली, रावणगाव भागात भासवाडी आणि महाराजवाडी ही 6 गावं पाण्याखाली गेली होती। 6 गावापैकी 4 गावामधल्या लोकांना रात्री सुखरूप काढण्यात आले। रविवारी रात्री रावणगावातले लोक मध्यरात्री जे साखर झोपेत असताना ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि सगळं गाव अख्खच्या अख्खं पाण्याखाली गेलं। मंडळी, रात्री अचानक झालेल्या पावसामुळे रावणगावमधलं गावठाणमध्ये जवळपास 80 लोक अडकले आहेत, तर दुसऱ्या गावात साधारण 9 नागरिक पावसाच्या पाण्यामध्ये अडकल्याची माहिती अनेक माध्यमातून समोर येत आहे। मंडळी, सकाळी 6 वाजल्यापासून NDRF, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले होते। सध्या पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी पाण्याची जी पातळी आहे ती 1.5 ते 2 फूट कमी झाली आहे, पण पुराची परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी जवानांच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती तिथले स्थानिकचे आमदार तुषार राठोड यांनी दिली आहे। आता बघा, मुखेड तालुक्यात रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे पाण्यामध्ये आत्तापर्यंत त्या पुराच्या पाण्यामध्ये आत्तापर्यंत 40 ते 50 म्हशी दगावल्याची माहिती देखील माध्यमांनी दिली आहे। बांधलेल्या म्हशीचा जो व्हिडिओ आहे आणि त्या बांधलेल्या म्हशीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा जो व्हिडिओ आहे तो समाज माध्यमामध्ये जोरदार व्हायरल होतोय। मुखेडच्या मुक्राबाद येथे पाणी आलं, त्यामुळे मुलांसह रात्री 2 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत घराच्या छतावर एक कुटुंब बसून होतं। त्यांनी संपूर्ण रात्र छतावरच काढली। नांदेडमध्ये जोराच्या पावसामुळे शेतीच्या पिकाचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले। नांदेडच्या देगलूर मुक्राबाद रस्त्यांना जोरदार पावसामुळे तळ्यांचं स्वरूप आले। सध्या NDRF टीमकडून बोटीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे। दरम्यान ज्यांचे या पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले त्या महिलांचे आक्रोश करतानाचे व्हिडिओ देखील आता अनेक समोर येत आहेत। जोरदार पावसामुळे मराठवाड्यातलं जे दुसरं धरण आहे येलदरी धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलंय। त्याचबरोबर धरण परिसरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पातून येत असलेली पाण्याची आवक यामुळे धरणाचे जे 10 दरवाजे आहेत ते उघडण्यात आले। मंडळी, परभणी, हिंगोली, नांदेड, वसमत, पूर्णा या शहरासह 200 गावांचा पाणी प्रश्न मिटला, तर धरण भरल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। आता पावसाचा हा जोर
नांदेडमध्ये आहे का, तर तसं नाही. मागच्या 3 ते 4 दिवसापासून राज्यातल्या इतर भागातही पावसाचा जोर कायम आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज देण्यात आला होता. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवली होती. तर मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होता असल्याने त्याचा सगळ्यात जास्त जो फटका आहे तो कोकणात बसणार. कोकणात ढगफुटीचे म्हणजे पुढचे काही दिवस वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाजही वर्तमान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आजचा संपूर्ण आठवडा पावसाचा असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आता राज्यात इतर भागामध्ये पावसाची स्थिती काय आहे ते बघूयात. मुंबईमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. मुंबई आणि ठाण्याला पुढच्या 48 तासासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढल्याने सोमवार सकाळपासूनच रत्नागिरी, रायगड, पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरामध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज. आता कोकणातल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतले नदी नाले जे आहेत ते 2 ते 3 दिवसापासून सतत होत असलेल्या पावसामुळे तुडुंब भरून वाहत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. 50 पेक्षा जास्त जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक अहवाल जो आहे तो महसूल आणि कृषी विभागाने सादर केला आहे. मंडळी, बीड जिल्ह्यातही रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमधली बिंदुसरा नदी भरून वाहते. बीडमधल्या 17 महसूल मंडळामध्ये जोरदार पावसाची नोंद देखील करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ तालुक्यामध्ये 2 ते 3 दिवसापासून चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण जोरदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातल्या शेती पिकाचे नुकसान झाल्याचं पाहायला मिळते. राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला आहे. कोकण, घाटमाता, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये अधिक पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर जालना, संभाजीनगर, बीड, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मंडळी, मराठवाड्यातल्या जी काही पुढचे दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याकडून राज्यातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. त्यामुळे पावसाची स्थिती आणि विभागाने दिलेल्या सूचना पाहूनच नागरिकांनी घराच्या बाहेर पडावं असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. तुमच्या भागात कसा आहे पाऊस मंडळी? तुमच्या भागात पूर परिस्थिती आल्या का? ही सगळी माहिती तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकतात. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. आणि पाहत राहा जनमंतक मराठी. धन्यवाद.